स्वामींच्या एका चांगल्या विचाराने तुमचं आयुष्य बदलू शकते. तर या विचाराने आपल्या व्हिडिओची सुरुवात करू आज. तर बाहेर 2-3 दिवसापासून पाऊस आहे, हवेत गारवा आला आहे चांगला. मार्केटमधले आंबे संपले नाही आहेत अजून, भरपूर आंबे येतं आणि तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फळं आलेत आहे. तर मी इथं काळं मीठ सोडून ठेवलं आहे, काळं मीठ वापरायला सुरुवात केली मी. आणि मी उपमा बनवून दिला आहे आणि एक फ्रूट कट करायचं आहे मला आता. सीझनेबल फ्रूट आहे हे, तर सोपी पद्धत आहे फ्रूट कट करण्याची. चारी बाजूने कट करून घ्यायचे. आणि घरी डाळिंबाची बाग असल्यामुळं याची सवय होती अशी फळं कापण्याची. एकदम लाल आहे, अजूनपर्यंत मार्केटमधले आंबे संपलेले नाही आहेत. एकदम लाल निघले फ्रूट. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास पुढे पाठवा. तर एक संपून दुसरं खायला घेतले पोरांनी. आणि विकेंड असल्यामुळं बाजरीची भाकरी बनते घरामध्ये आज संध्याकाळच्या वेळेला. आणि खूप साऱ्या प्रकारच्या भाकरी खाल्लेल्या. आणि हे पीठ आणलं आहे मी, तर मी बाजरीची भाकरी बनवणार आहे आता. संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाकाची. पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खायला छान लागते. आणि मी एकदम चांगली मळून भाकरी बनवायला घेतली आता. आणि कडक भाजणार आहे. चुलीवरच्या पेक्षा गॅसवर भाकरी जास्त भाजता येत नाही, चुलीवरच भाकरी छान येते बाजरीची. मला भाकरी आवडली तर लाईक करा. आणि वरच्या भागावर पाणी लावून घ्यायचं, भाकरी तुटत नाही आपली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी तव्यावरच भाकरी भाजायची अगोदर.